नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्यासोबत आहे मिड डे या दैनिकाचे इंग्रजी दैनिकाचे राजकीय संपादक धर्मेंद्र जोरे. खूप स्वागत आहे आपलं मॅक्स नमस्कार. महाराष्ट्रामध्ये. पहिला मुद्दा तर हे विशेष अधिवेशन आमदारांच्या शपथेसाठी असतं. पण काय नेमकं कारण आहे? म्हणजे कारण ईव्हीएम असं दिसत असलं तरी विरोधी पक्षातल्या सर्वच आमदारांनी या शपथविधी समारंभाचा म्हणा किंवा याचा पूर्णपणे विरोध केलाय, बहिष्कार टाकलाय. पण ते उद्या शपथ घेतील. घ्यावीच लागेल शपथ, त्यांना उद्या घ्यावीच लागेल. आज त्यांचा सिम्बॉलिक बायकॉट होता, त्यातही सुसंवाद आहे की नाही असाही प्रश्न एक निर्माण झाला. MVA मध्ये काँग्रेसचा कॉल होता, शिवसेनेला माहीत नाही, राष्ट्रवादीला माहीत नाही, अशी बाहेर चर्चा सुरू होती. जेव्हा त्यांना माहीत झालं तेव्हा मग ते बाहेर आले आणि मग त्यांनी ज्या पद्धतीने आपले मुद्दे मांडता येतील तसे मांडण्याचा प्रयत्न केला. EVM आणि तत्सम काही विषय त्यांनी जो काँग्रेसने विषय धरून तिकडे धरलेला आहे इलेक्शन कमिशनच्या पुढ्यात, की EVMच्या ऐवजी बॅलेट पेपरवर इलेक्शन्स द्यावेत, तो एक विषय घेतला त्यांनी. आणि याच्यामध्ये मात्र आज गोष्ट लक्षात आली, जरी संख्या कमी असली विरोधकांची, त्यांच्याकडून ही अपेक्षा होती की यांनी एकत्र येऊन काहीतरी निर्णय घ्यावा, एकत्र शक्ती दाखवावी. पण पहिल्याच दिवशी मला वाटतं त्यांचं कोऑर्डिनेशन आणि सुसंवाद नसल्यामुळे आज पहिला दिवस त्यांचा थोडा आंतरिक प्रश्न सॉल्व्ह करण्यामध्ये, ते सोडवण्यामध्येच त्यांचा आजचा दिवस जाईल असं वाटतं. आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा मीटिंग झाल्यात, त्याच्यामध्ये काही नाराजी वगैरे झाली असंही काही कळत आहे. पण एक सर्वात या सगळ्या बहिष्कारामधनं एक बातमी खूप पुढे आली, ती म्हणजे समाजवादी पार्टीचे आमदार 2 आहेत. अबू आझमींनी स्टँड घेतला की त्यांनी शपथ घ्यायची आणि ती घेतलेली आहे. तर हा मवियामधला एक गोंधळ या निमित्तानं पुढे आलाय. त्या गोंधळाला दुसरी पार्श्वभूमी आहे. त्याला पार्श्वभूमी ही आहे की काल बाबरी डेमोलिशनचा डिसेंबर 6 त्या दिवशी बहुतेक जे त्या डेमोलिशनच्या विरुद्ध आहे तो काळा दिवस म्हणून पाहतात आणि ज्यांना तो दिवस साजरा करायचा तो दिवस पण साजरा करतात. तर काल काही आमदारांनी, काही शिवसेनेच्या आमदारांनी बहुतेक सोशल मीडियावरती ती एक पोस्ट केली. त्याच्यामध्ये बाबरी डेमोलिशनच्या संदर्भात काही त्याला म्हणजे त्याला पूरक असलेली अशी काही वक्तव्य त्यांनी केलेली. आणि त्याच्या आधीसुद्धा एक अशी बातमी आली होती की शिवसेनेच्या उभाटा गटाच्या अध्यक्षांनी, आता आपण हिंदुत्वावर काम केलं पाहिजे आणि शाखेशाखेत जाऊन हा जो मुद्दा आहे तो आपण आपलं हिंदुत्व सोडू नये, लोकांना असं वाटू नये आपण हिंदुत्ववालेच होतो आणि आणखी पुन्हा आपल्याला यावरती काम करायचं आहे, असाही एक आदेश आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना दिला आहे. तर ते एक कारण अबू आझमींना मिळालं. त्यांनी कालही सोशल मीडियावरती या बाबतीत टीका केली आणि आज त्यांनी शपथ घेतली, त्यांनी आणि रयत शेख यांनी. आणि त्यांनी आज तोच त्यांचा जो स्टँड होता की आम्ही सेक्युलर पार्टी आहोत, आम्ही अशा पक्षांसोबत कसं राहावं. आणि हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. आणि यात उद्धव ठाकरे गट म्हणजे त्यांचा उभाठा हा पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मार्गावर जाण्याचे काही संकेत मिळतात का? त्यांना हे कळून चुकलं की हिंदुत्व हा मुद्दा सोडला तर आपल्याला फटका बसू शकतो? नक्कीच. म्हणजे आता आपण जे इलेक्शनचे रिझल्ट्स बघितले आणि परवाच्या दिवशीचा शपथविधी बघितला, तर त्या शपथविधीच्या कार्यक्रमात असलेला हिंदुत्वाचा जोर, त्या दिवशी लागलेले नारे आणि हिंदुत्वाचा करडा पुरस्कार करणारे नेते जेव्हा तिथे आले, त्या नेत्यांना लोकांनी दिलेला प्रतिसाद, ज्या पद्धतीने तो सगळा माहोल होता, त्या माहोलवरती कुणालाही समजून येईल की आता सध्या महाराष्ट्राची स्थिती काय आहे, की लोकांच्या मनामध्ये काय आहे. आणि यात मला वाटतं उद्धव सेनेचा पण फायदा आहे आणि समाजवादी पार्टीचा पण फायदा आहे. तर समाजवादी पार्टीला बहुतेक कारणच पाहिजे होतं. याआधी पण त्यांच्या MOUमध्ये सीट शेअरिंगच्या संदर्भात बरेच वाद झाले. त्यांना 8 पाहिजे होते, 12 पाहिजे होते, 25 पाहिजे होते, काही प्रत्येक ठिकाणी त्यांना सीट्स पाहिजे होते. आणि एक असं आहे की त्यांना मुस्लिम समाजासाठी, मायनॉरिटीसाठी काम केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि शिवसेना, उद्धव ठाकरेंच्या गटाला सुद्धा आता शिवसेनेला जर मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यश मिळवायचे असेल आणि जो आतापर्यंतचा ओव्हरऑल त्यांच्याबद्दल जो एक प्रचार आहे आणि की त्यांनी हिंदुत्व सोडले, तो जर प्रचार त्यांना मिटवायचा असेल, त्यांना हे काम करावं लागेल. पण आपण पाहिलं की शिवसेनेमध्ये 2 गट झाल्यानंतर पुरोगामी भूमिका
जी उद्धव ठाकरे यांनी घेतली. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अरविंद सावंत यांच्यासारख्या उमेदवाराला भरघोस मतं मिळाली होती मुस्लिम समाजाची. म्हणजे मी स्वतः ते कव्हरेज केलं होतं, त्यांची मुलाखत घेतली होती. मी यापूर्वी कधी मी मुसलमानांचा इतका पाठिंबा खास करून म्हणजे बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा कधी मी पाहिला नव्हता. मग असं असताना महाविकास आघाडीला मुस्लिम समाजाची मतं खूप मोठ्या प्रमाणात मिळाली, पण ती विधानसभेच्या निवडणुकीत स्कॅटर्ड होताना आपण पाहिली. काही त्यांचे अपक्ष उमेदवार जर असतील मुस्लिम समाजाचे, तर त्यांना सुद्धा अमरावतीमध्ये चांगली मतं मिळाली किंवा इतरत्र. मग ही भूमिका घेऊन एक सर्वसमावेशक भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतल्यामुळे त्यांना वाढता पाठिंबा मिळाला होता. पण समजा हिंदुत्वाची भूमिका घेतली तर पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये गोंधळ निर्माण होऊन जाईल. आता तोच प्रश्न आहे की महाविकास आघाडी किती काळापर्यंत स्थिर राहू शकते. मे महिन्यात यावर्षी ज्या पद्धतीत होती त्याच स्वरूपामध्ये ती पुन्हा राहू शकते का? 24च्या असेंब्ली इलेक्शन्समध्ये, विधानसभेच्या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने काम केलं तसंच राहू शकते का? आणि पुढे काय होतं? बघा, आता या इलेक्शन्सनी, विधानसभेच्या इलेक्शन्सनी प्रत्येक पक्षाला आपली आपली एक काय म्हणतात त्यांना, प्लेसमेंट म्हणता येईल, किंवा त्यांना हे दाखवलं आहे की तुम्ही काय केलं पाहिजे होतं आणि काय तुम्ही केलेलं नाही. विधानसभेचा वेगळा होता विचार. लोकसभेमध्ये कन्सॉलिडेशन ते 6 ठिकाणचं, 6 मतदारसंघांचं होतं. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंना त्याचा फायदा झाल्याचा दिसला आपल्याला. मग तो फायदा त्यावेळी झाला, तर मग यावेळी का झाला नाही? याच्यासाठी वोट डिवाईड करणारे उमेदवार असतील किंवा मग त्याच्यामध्ये पुन्हा दुसरा एक होतो, एक उद्देश येतो की बाबा प्रत्येक ठिकाणी म्हणजे आम्हीच माघार घ्यायची का? म्हणजे जसं मी जे छोटे पक्ष, छोट्या आघाड्या उभे झाल्या, त्यांचं हेच म्हणणं होतं. म्हणजे लोकशाही आहे, एका बाजूला तुम्ही म्हणता की लोकशाही आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता की आम्ही लढायचं नाही. तर मग अपक्ष पण लढतात. मग आम्ही तर पक्ष आहोत, आम्ही लढायचं नाही का? तर लोकशाहीची हीच तर मजा आहे, ज्याच्यामध्ये ज्याला जमलं त्याला जमलं, आणि ज्यांनी लोकांना ज्या पद्धतीने प्रचार करायचा, ज्या पद्धतीने पोचायचा, तर लोकांना प्रतिसाद मिळतो. आता हे बघा, नथिंग इज परमनंट इन पॉलिटिक्स. उद्धव ठाकरेंनी तो प्रयोग करून बघितला. पुरोगामी आहेत त्यांच्यासोबत असलेले पक्ष, पण त्याच्या पुरोगामित्वावर सुद्धा कधी कधी शंका निर्माण होते ना. आता महापालिकेच्या निवडणुकीमधले मुद्दे खूप वेगळे असतात, पण महापालिका म्हटलं की शहरी भागावर तुम्हाला जास्त लक्ष केंद्रित करावं लागतं. आणि बटेंगे तो कटेंगे या घोषणेला भाजपच्या आणि शिंदेनी ती भूमिका पुढे घेऊन गेले. अजित पवार फारसे काही त्यात सहमत दिसले नाही आणि त्यांचे पक्षाचे पण नेते. तर हे हेरून, शहरातलं मतदान हेरून त्यांनी आपल्या भूमिकेमध्ये बदल करायचं ठरवलंय का, किंवा ते करतील का उद्धव ठाकरे? बघा, मुंबईचं तुम्हाला माहिती, मुंबईचे तुम्ही जर दंगलीनंतर आणि याच्यानंतर ज्या पद्धतीने मुंबईमध्ये शिवसेनेचा इमर्जन्स झाला, पहिले मराठी भूमिपुत्रांसाठीची भूमिका, नंतर त्यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली. हिंदुत्व भूमिकेवरून ते आणि BJP एकत्र आले, भाजप एकत्र आले. त्यांना 95मध्ये सरकार त्यांचं बनलं, त्यांचं 14मध्ये त्यांचं सरकार झालं, 19मध्ये त्यांचं सरकार आलं, 24मध्ये त्यांचं सरकार आलं. मी आता ते वेगवेगळे पक्ष घेत नाही. मी आता हा विचार करतो आहे की आयडिओलॉजी सेम असतील, त्याच्यामध्ये फक्त एक ॲबरेशन, एक अपवाद आहे, तो अजित पवारांचा. तर अजित पवारांनी प्रॅक्टिकलिटी जी पॉलिटिक्समध्ये असते ती अनुसरून, ती अडॅप्ट करून त्यांनी या युतीमध्ये, महायुतीमध्ये चंचू प्रवेश केला आणि चंचू प्रवेश करून ते आता मोठे झाले. त्यांचा आनंद वेगळा आहे. त्यांनी हे प्रूव्ह करून दाखवलं की मी माझा हा एक बटेंगे तो कटेंगेला मी आपला विरोध करून त्याचा विरोध त्यांनी असा केला की त्यांनी काय म्हटलं, त्यांना बटेंगे कटेंगेला त्यांचा विरोध होता, पण एक आहे तो सेफ आहे याला त्यांचा विरोध नव्हता. त्याच्यामध्ये याचे अन्वयार्थ जर काढायचे गेलो तर आपल्याला इथेच अर्धा तास लागेल. त्याच्यामुळे हे काय मजेशीर पॉलिटिक्स आहे, मजेशीर पॉलिटिक्स आहे. आणि उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये आता बघा, अर्बन आणि रुरल असा की इतका जेव्हा आयडिओलॉजीचा फरक येतो, आयडिओलॉजीचा प्रश्न येतो, तेव्हा इतकं काही जाणवत नाही. जो अर्बनमध्ये राहतो त्याचं कोणी ना कोणी गावामध्ये पण आहे ना, तो एक कनेक्ट आहे. एक जर हिंदुत्वाचा प्रखर कडवा प्रचार आणि प्रसार करणारा आणि त्याचा पाठिंबा देणारा माणूस एका घरामध्ये असेल, तर त्याच्यासोबत त्याच्या घरचेही असतात ना. काही ठिकाणी तो होऊ शकतो, पण मुंबईमध्ये हे चालतं. आणि
मुंबईमध्ये हे मला वाटतं जरी आपण म्हणतो की शहराचे प्रश्न वेगळे असतात, आता लोकांना मूलभूत प्रश्नावरती लोकांनी मतदान करताना तुम्हाला दिसतात का? नाही. तो लार्जर विचार करतात, तो आयडियोलॉजीचा आता, आणि या गोष्टींचा सगळा वेगळा विचार करायला लोक लागलेत, आणि बरं. सोशल सेक्टरमध्ये आपल्याला काय डोल मिळेल याचा पण विचार करायला लागले. आता बघा, हिंदू जननायक म्हणून राज ठाकरे यांच्या प्रतिमेला पुढे आणण्याचा प्रयत्न झाला होता, म्हणजे त्यांच्या पक्षातर्फे. आणि भाजपला ते चांगलंही वाटत होतं, कारण त्यांना उद्धव ठाकरेंचे होट्स कापायचे होते. पण लोकसभेच्या निवडणुकीतही झालं नाही, विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचाच धुव्वा उडाला. असं असताना सुद्धा आता जननायक म्हणून, हिंदू जननायक म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावाच्या अनेक पाट्या मुंबई शहरामध्ये लागलेल्या दिसल्या आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची सुद्धा भूमिका आहे. जर उद्धव ठाकरे आले, म्हणजे 4 पक्ष कदाचित ते हिंदुत्वाच्या मुद्द्याला पुढे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतील. मग असं असताना एक हिंदू समाजाचा एक जननायक म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पुढे आणण्याचा प्रयत्न हा लार्जर पर्स्पेक्टिव्ह डोळ्यासमोर ठेवून भाजपतर्फेच केला जाईल किंवा फडणवीसांच्या टीमकडून केला जाईल? फडणवीसच आहे. आता दुसरा नेता कोण आहे? की 2017 पण फडणवीसच होते, ज्यांनी महानगरपालिकेत हा. फक्त 2 सीट्स त्यांना कमी मिळाल्या. त्यावेळी ते एकत्र होते सरकारमध्ये. त्यांनी त्यावेळी विचार केला, ठीक आहे, तुम्ही BMCची सत्ता तुमच्याकडे ठेवा, आम्ही काय म्हणतात त्याला, आम्ही त्यांनी काय म्हटलं होतं, एक आम्ही पाठीराखे की असं काही गार्डियन्स ऑफ काहीतरी असं त्यांनी तो एक शब्द वापरला होता, ते त्यांच्यासोबत राहिले. आता मात्र तसं होणार नाही. आता ही खूप निकराची लढाई होईल, आणि या निकराच्या लढाईमध्ये MVA महाविकास आघाडी एकत्र राहील का, किंवा महायुती पण एकत्र राहील का, हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न आपल्याला जेव्हा यांच्या नवीन नवीन मॅकिनेशन्स, यांच्या आपल्याला ते प्लॅन आणि प्लॉट्स कळतील, तसं तसं आपल्याला कळेल की नेमकं काय झालं. यांच्या नेमक्या आता मुख्यमंत्री झाल्या झाल्या फडणवीसांनी काही राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या. त्यात राज ठाकरेबाबतची त्यांची भूमिका अत्यंत सकारात्मक दिसली, की महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना आम्ही सोबत घेऊ, हे म्हणत असताना राज ठाकरेंची जी काही पहिली बैठक झाली निकाल आल्यानंतर, त्यात मात्र भाजपसोबतची जवळीक आणि काही गोष्टींवर त्यांनी, आणि EVM मशीनच्या विरोधामध्ये त्यांनीच काही मुद्दे त्यांच्या उमेदवारांनी मांडलेले होते. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ते प्रश्नाला दिलेलं उत्तर होतं. बरोबर आहे. मी तो इंटरव्ह्यू पाहिलेला नाही, तुम्ही पाहिला असाल. मला वाटते की जो इंटरव्ह्यू घेत होता, त्यांची मुलाखत घेत होता, त्यांनी विचारलं असेल की राज ठाकरेंना तुम्ही सोबत घेणार आहात का. त्याच्यामुळे गोईंग बाय फडणवीसांचा जी राजकारणाची पद्धत आहे, ते कोणाला नाराज करत नाही. त्यांना माहिती आहे आता राज ठाकरे काही गोष्टींवरती नाराज आहेत, तर राज ठाकरे पुन्हा त्यांच्याजवळ पण येऊ शकतात. तर राज ठाकरेंनी तर पब्लिकली सांगितलं की भाजपा सोडून इतर कोणताही पक्ष मला माहीत नव्हता. माझं नातं जे आहे ते राजकीय नातं भाजपाशीच आहे. त्याच्यामुळे तो डिस्कनेक्ट होईल असं काय. आणि राज ठाकरेंच्या संदर्भातच आपण त्यांचाही तो स्टँड, जेव्हा 5-6 महिन्यांनी इलेक्शन्स होतील BMCचे किंवा इतर, आता जवळपास म्हणजे BMC आहे, आपण फक्त मुंबईच नाही तर अजून 26, 27, 28 आणि महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, बरंच काही होणार आहे. म्हणजे मोठ्या आता निवडणुका. यावेळी असं झालं की पूर्वी काय व्हायचं की असेंब्ली इलेक्शन, विधानसभेच्या आधी हे मिनी विधानसभा इलेक्शन म्हणून व्हायचे. आता काय, आता उलटं झालंय. महाराष्ट्रात सगळं उलटच व्हायला लागलं. हां. आता म्हणजे आता असं आहे की तुम्हाला विधानसभेत जे एवढं तगडं यश मिळालेलं आहे, विधानसभेनंतर, फुल विधानसभेनंतर ही मिनी विधानसभा आता होईल. तर त्याच्यामध्ये पर्सेंटेज वाईज आणि सीट्स वाईज BJP, आता जो ऑर्डर आहे, उतरता क्रम आहे, BJP, शिंदेंची सेना, अजित पवार, शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी. तर हा क्रम पण पाहिला जाईल ना, म्हणजे हा क्रम मेंटेन झाला पाहिजे. बरोबर. आपण हे सगळं बघितलं तर शेवटचा प्रश्न, की शिवसेनेनं, उद्धव ठाकरे गटानं जर हिंदुत्वाची भूमिका घेतली तर तो एक मोठा बदल असेल भूमिकेतला या 3 वर्षातला, आणि तसा तो बदल मतदारांना फार आकर्षित करून घेईल असं वाटतं आपल्याला? होऊ शकतो त्यांना फायदा होऊ शकतो. याचं कारण हे आहे की तरी ते हिंदुत्वाचा, ते पुरोगामित्वाचं, जेव्हा MVAचे सगळे लीडर्स आणि जेव्हा त्यांच्या एकत्रित सभा व्हायच्या, तर तेव्हा ते ज्या पद्धतीने दसरा महोत्सवाला किंवा दसऱ्याच्या चेंडी. रॅलीला ज्या पद्धतीने चेंडी पहिलं दांडव्याचं, उद्बोधन जे हां. असायचं,
ते उद्बोधन करत नव्हते, पण जेव्हा त्यांची फक्त शिवसेनेची सभा असते तेव्हा ते आवर्जून उल्लेख करतात माझ्या तमाम हिंदू बांधवांनो. आणि भगिनींनो असा उल्लेख करतात. तर आता मला वाटतं सगळ्या पक्षांच्या लक्षात आलेलं आहे. इव्हन काँग्रेसने पण तर सॉफ्ट हिंदुत्वाचा अर्थात त्यांनी ते अनेक वर्षांपासून राहुल मग गांधींनी ते तर इतक्या वर्ष हे करून देतात. आता ठाकरेंच्या पार्टीचाच व्हेरी फाउंडेशन हे हिंदुत्वाचं आहे, त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा गेले आणि पुन्हा गेलं हेही म्हणणार नाही, ते होतेच. पण फक्त काय मित्र जे काही सोबत आले त्याच्यामुळे थोडासा त्यांना एक काय बदल म्हणतात त्याला, करावा लागला. बदल भूमिकेत करावा बदल लागला. करावा लागला लार्जर म्हणजे त्या दोन लोकांना चांगलं वाटावं म्हणून. जसं आता अजित पवारांना पण भगवा करून दाखवेल अशी फडणवीसांनी शपथ घेतलेली आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं नाही, मी पण त्यांचं हळूहळू होईल. ते जरी आता आमचे प्रॅक्टिकल पॉलिटिकल आमचे अलायन्स पार्टनर्स असले तरी काही वर्षांनी ते आमचे आयडिओलॉजिकल पार्टनर सुद्धा होतील. तर बघूया, म्हणजे आता इंटरेस्टिंग स्टेजवर आहे आता राजकारण. खूप धन्यवाद. थँक्यू, धर्मेंद्रजी. धन्यवाद तुम्ही धन्यवाद मॅक्स महाराष्ट्र धन्यवाद लायब्ररीचे. धन्यवाद.